नांदेड विधान परिषदेमध्ये रंगतदार निवडणूक होताना पाहायला मिळते. महायुतीकडून अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली, तर ऐनवेळी महाविकास आघाडी जे आहे ते कृष्णा पाटील आष्टीकर यांना पुरस्कृत केलं आणि ते आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर वंचितकडून इंगोले नावाच्या आणखीन एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी कृष्णा पाटील आष्टीकर आहेत, जे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव आहेत. कशामधून सगळ्या निवडणुकीची एकूणच तयारी सुरू आहे, काय सांगाल? निवडणुकीला मी तयारीनिशीच उतरलो होतो. त्यामुळे आता काय ते म्हणतात ना, आधी मेहनत केलेली थोडं परीक्षेच्या काळामध्ये निवांत असतं, तसं जरा निवांत चाललं आहे. चांगले अभ्यास अगोदरच केला होता परीक्षेचा? हो, फार बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळे कुठलं यत्किंचित माझ्या मनामध्ये शंका नाहीये. विजय नक्की माझाच होणार आहे. तुमच्या विरोधामध्ये महायुतीकडून 2 वेळा आमदार असलेले विधान परिषदेचे अमरनाथ राजूरकर आहेत. आव्हान वाटते तुम्हाला हे सगळं? मी आपल्याला मागेही म्हटलं होतं, मी याला आव्हान नाही समजत, मी याला संधी समजतो. आणि ही संधी मतदारांनी उपलब्ध करून दिली, त्यासाठी मी प्रथमतः मतदारांचा ऋणी आहे. माझ्यासोबत उभं राहणारे जे मतदार आहेत त्यांचा मी ऋणी आहे. एवढ्या बहुसंख्येनं माझ्यासोबत सगळेजण उभे आहेत. आणि आपण म्हणालात का पूर्वीचे जे परिषदेचे आमदार होते ते निवडून नव्हते आले, ते बिनविरोध झाले होते. त्यामुळे निवडणूक आत्ता आहे आणि आता हा आखाडा आहे. यापूर्वीच म्हणजे आखाडा नव्हता म्हणता येत त्याला, ते आपण काय म्हणतात ते मॅच फिक्सिंग होती. त्यामुळे मला यावेळेस ही संधी वाटते माझी. मतांची कशी जुळाजुळव केली ते सांगतात की आम्ही 300 पार जाऊ. आपल्याकडे कसं चित्र आहे, सगळं मताचं कशी जुळाजुळ आहे? अहो, ते म्हणायला ते 450 पारे आहेत म्हणून म्हणतील, पण त्याच्यामध्ये तथ्य काय, आकडे कसे? आणि कधीतरी हे 300 किंवा 350 म्हणण्याच्या आधी त्यांनी अवतीभोवती जराशी नजर फिरवून पाहावं, कोण आपलं कोण नाही. म्हणजे मी त्यांच्याकडे 300 आहेत का नाही मला माहित नाही, पण माझ्याकडे जर मॅजिक फिगर असेल तर त्यांच्याकडे 300 कसे असू शकतात ना? अशोक चव्हाणांचे ते कट्टर समर्थक आहेत, त्यांच्यामुळे त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली. अशोक चव्हाण सुद्धा म्हणतायत की आमचाच विजय होईल आणि अदृश्य हात जे आहेत ते आम्हाला मदत करतील, असं अशोक चव्हाण अगोदर सुद्धा म्हणाले होते. साहेब मोठे नेते, त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या वक्तव्यावर मी काहीतरी कमेंट करेल एवढं माझं मोठं कर्तृत्व नाहीये. मी एक तरुण उमेदवार आहे. त्यांनी जिल्ह्याचं फार दीर्घकाळ राजकारण केलंय, त्यांना कदाचित माझ्याहून जास्त जरा समजत असेल. पण माझ्याकडे जी काही गोळाबेरीज आहे त्या माझ्या गोळाबेरीजच्या म्हणजे माझ्या दमवर मी या ठिकाणी उभा आहे. आणि महाविकास आघाडीची जर मतं बघितली गेली तर ती तुम्ही जितकी सांगता तितकी नाही आहेत, बऱ्यापैकी कमी आहेत. जसे शिवसेना असेल तुमच्यासोबतची, किंवा महाविकास आघाडीमधला राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसची मतं असतील. मग सगळी मतं इतर कशी गोळा केली किंवा काय दुसरीकडची मतं, महायुतीतली काही मतं आपल्यासोबत येत आहेत? आपण किती, मी मागे म्हटलो होतो, आपण किती वेड्यावाकडं हे विचारलात तरी मी आज आपल्याला सांगणार नाहीच आहे. आणि हात काच को आरसी क्या, निवडणूक फार जवळ आहे. त्याच्यामुळे 18 तारखेची वाट पाहूया. आणि हा मतदान झाल्याबरोबर 19 तारखेला आपण नक्की या. मी सांगेन माझ्यासोबत कोण होतं कोण नाही, नक्की सांगेन. तुम्ही खूप कॉन्फिडंट दिसताय, पण महायुतीतले जर बघितले तर उमेदवार असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील, वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्याला जाऊन भेटतायत. कालच त्यांनी शिवसेनेचे एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी भेट घेतली आहे, पण तुम्ही एकदम असं रिलॅक्स वाटतंय, काय? अहो, मी म्हटलं ना, तुम्ही सराव आधी केला ना का परीक्षेला तुम्हाला अडथळे येतच नसतो. आणि माझा सराव झालाय, त्यामुळे मला काही अशी अडचण वाटत नाही. आणि राहिला प्रश्न त्यांनी युतीच्या कुठल्या नेत्यांना जाऊन भेटतात, हे त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे. कदाचित त्यांना शंका असावी का त्यांना कोणी मदत करताय न करताय, त्यासाठी त्यांनी खात्री करण्यासाठी परत गेले असतील. तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कुणाला भेटावं. पण खरंच त्या भेटीचा उपयोग होणार आहे का, हे सुद्धा आकलन करावं. यापूर्वी मला वाटतं की गृहीत धरल्यामुळे कदाचित त्यांना शंका असेल का आपण काहीतरी चुकीचं केलंय. पण असो, ते फार मोठे नेते, त्यांच्याबद्दल फार मी काही बोलणार नाही. पण कुठेतरी घडी विस्कटतीये हे दिसल्याशिवाय ते काही गेले नसतील असं मला वाटतं. तुमच्याकडे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये असलेले काँग्रेसचे उमेदवार होते, त्यांनी ऐनवेळी
उमेदवारी अर्ज माघारी घेतला. तुमच्यासोबत तर म्हटले मी नाराज नाही, पण त्यांनी पुन्हा Facebookवर वगैरे कमेंट टाकल्या होत्या, की अशी कशी 29 मतं असणाऱ्या शिवसेनेला ही जागा गेली, 113 आमची मतं असताना. हे आपण त्या म्हणजे रामदास दादा हे माझे वडील बंधू आहेत. मी आपल्याला यापूर्वी सांगितलं. त्यांचे आणि माझे हे फार म्हणजे आम्ही नातेवाईक जरी नसलो, तर आमचे मैत्रीचे संबंध इतके घट्ट आहेत का हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासूनची आमची त्यांची मैत्री आहे. म्हणजे ते ज्यावेळेला CEO होते हिंगोलीला, त्यावेळेसपासून आमचा त्यांचा परिचय आहे. त्यांच्यासोबतचे एक वेगळे ऋणानुबंध आहेत आमचे. आणि ज्या वेळेला हे हे फार अनपेक्षित होतं. मी आपल्याला यापूर्वीही म्हटलं होतं. म्हणजे मी आपल्याला एक संदर्भ देऊ इच्छितो. मी यापूर्वी म्हणलो होतो, की प्रवीण पाटील चिखलीकर किंवा मी आम्ही दोघांपैकी एक जण उमेदवार नक्की असू. पण मग कुठेतरी काँग्रेसच्याही लोकांची मनातली इच्छा होती का त्यांनी फॉर्म भरावा. मग त्यांनी भरला. हे सर्व आघाडीची समीकरणं जी नांदेडची ती फार उशिरा झाली. किंबहुना आघाडीमध्ये ही जागा कुणी लढवावी हे फार उशिरा निर्णय झाला. त्यामुळे त्यांचा म्हणजे थोडासा मनाला वाटला असेल कदाचित. पण त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं, की कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला माझ्याकडे बोलून दाखवलं, त्यावेळेला व्यक्त व्हायसाठी मला त्या प्लॅटफॉर्मचा यूज करायला लागला. आणि आज जर आपण पाहत असाल तर सर्वात आग्रही किंवा ॲग्रेसिव्ह कोणी असेल तर ते रामदास दादा आहे. माझ्या प्रचाराची अर्धी धुरा त्यांनी सांभाळली असं म्हणायलाही हरकत नाही. दुसरीकडे प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचं राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. पण आता ते दोघं एकदम खांद्याला खांदा लावून बसले, पत्रकार परिषद घेतात. कसं सगळं पाहता? तुमच्या विरोधात येताना ते पाहतात. आणि आता ते महायुतीचे दोघेही मोठे नेते आहेत. त्यांनी काय करावं किंवा त्यांच्या पक्षांची भूमिका काय हे सर्वस्वी त्यांचा स्वतःचा अधिकार आहे. पूर्वी ज्या वेळेला प्रवीण पाटलांनी आणि मी दोघांनीही अपक्ष फॉर्म भरलेला, त्यावेळेला मी म्हटल्याप्रमाणे आमचं ठरलेलं का दोघांपैकी एक जण कोणी ना कोणीतरी उभं राहायचं. चिखलीकर साहेबांचं आणि चव्हाण साहेबांचं वैर आहे ही गोष्ट खरी आहे. पण आष्टीकर साहेबांचं आणि चव्हाण साहेबांचंही एकमेकांसोबत वैर आहेच की. आणि मी राजकारण कधीही वैरी भावना ठेवत नाही. ही स्पर्धा आहे. स्पर्धा जो कोणी जिंकेल त्याच्याकडे पद, जो नाही जिंकेल त्याला परत एकदा 5 वर्ष काम करण्याची संधी. दोघांपैकी एकाचा उमेदवारी अर्ज ठेवायचा असं ठरलं होतं तुमचं किंवा प्रवीण पाटलांचं? हो, आम्ही या दोघांनी फार उघड उघड बोलून दाखवलं होतं. आम्हाला ती जी मक्तेदारी होती, मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे आपण जसं म्हणला की 2 वेळेस मागे ते आमदार राहिलेले आणि बिनविरोध झालेत. मग हे जे काही नगरसेवक निवडून आले, या लोकांना कोणीतरी दुसरं जर पाहिजे असेल तर त्यासाठीची संधी कोण उपलब्ध करून देणार होतं? आज ही निवडणूक होतीये म्हणून लोकांकडे पर्याय आहे. पण बिनविरोध झाल्याच्या नंतर तो व्यक्ती त्यांच्या खरंच कामी येईल का? तो त्या कॅलिबरचे आहेत का? हे तरी कुठंतरी आपण म्हणजे त्यांनी चिंतन करायला पाहिजे होतं. माझी जी उमेदवारी आहे, ती कुठेतरी विचारांची लढाई आहे आमची. मला त्यांचं काही राजकीय वैर नाहीये. असं काही आमचं कधी कुठल्या काही आमचे काय शेत वगैरे शेजारी नाहीत किंवा आम्ही काही कोणाचे गाव भांडण नाहीये. त्यामुळे असं काही वेगळं त्याला हे नाहीये. महायुतीतले अदृश्य हात आमच्याही सोबत आहेत असं खासदार साहेब बोलले होते. आष्टीकर साहेबांनी बोलून दाखवलं होतं. ती कुठली अदृश्य हात आहेत ती सांगतायत? आज मी त्याच्याबद्दल वाच्यता नाही करणार. पण अदृश्य हात आहेत. नक्कीच आहे. परमेश्वराचे हात आहेत. पण सोबतच बऱ्याचशा नेत्यांचे सुद्धा हात आहेत. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार आहेत हेमंत पाटील. त्यांनी असं म्हटलंय की कोळशाच्या दलालीत काळे हात करण्याची माझी इच्छा नाही आहे, म्हणून मी या सगळ्या निवडणुकीतून बाहेर आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी अमरनाथ राजूरकरांच्या सोबत नाही, कोणाच्या सोबत नाही. तसे हेमंत भाऊ आणि आष्टीकर साहेब कदाचित आपल्याला माहिती असेल हे पूर्वाश्रमीचे फार चांगले मित्र आहेत. ऑफ द रेकॉर्ड आजही समजा पक्ष बाजूला ठेवला तर ते फार चांगले मित्र आहेत एकमेकांचे. त्यांनाही हा चिखल झालेला पसंत येत नसावा आणि जरा स्पष्ट वक्ते असल्यामुळं त्यांनी थोडंसं बोथट शब्दामध्ये त्या गोष्टीचं हे केलं, उल्लेख केला आणि काय त्याच्यामध्ये काही चुकीची गोष्ट नाहीच आहे. आजकालचं राजकारण पाहता तरुणाईला जे काही लागणार आहे किंवा शेतकऱ्यांना लागणार आहे किंवा शिक्षण क्षेत्रात काय लागणार आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण कुठंतरी पैशांचा हिशोब, मग कुठला नेता कुठे जातो, कोण हे काय करतं, नेत्यांबद्दल बोलण्यापेक्षा समाजाबद्दल ज्या वेळेला आपण बोलायला लागू ना,
त्या वेळेला असे चांगले नेते सुद्धा आपल्याला चांगल्याच बाईट देतील. मला सांगा, ते असंही म्हणतात की मोठ्या प्रमाणात पैशाचा या निवडणुकीमध्ये वापर होते. पटते तुम्हाला हे सगळं? हे आता माझ्या विरोधात तर धनदांडगा आहेच. आता त्यांच्याकडे भरपूर धन आहे, पण मला कुठेतरी भाऊंचा एक शब्द खटकला का मराठी माणसाची ऐपत नाही राहिली. आज मी मराठी माणूसच आहे, मी मराठा आहे, मराठी माणूस आहे आणि मराठाही, आणि मी त्यांच्या विरोधात म्हणजे पाय खोवून उभा आहे. हा, पैसे त्यांच्या एवढे नाही आहेत माझ्याकडे, पण नक्कीच मी आशावादी आहे. मी आपल्याला सांगितलं, माझ्याकडे जे काही गणित आहे त्यांना मी फार फार तर बोलूनच हे करू शकतो. त्यांच्याकडे असतील आता बरेचसे, त्यांच्याकडे थैली, पाकिट, पोते वगैरे आहेत त्यांच्याकडे, ते करू शकतील कदाचित. पण माझ्याकडे आज पैसा नाही आहे, ठीक आहे, पण मी आज प्रचंड आशावादी आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर असंही म्हणाले की नेहमी नेहमी राजूरकरच उमेदवार का, स्थानिकचा उमेदवार का दिला जात नाही, मराठी माणूस का चालत नाही, हे सगळं हे काय आहे म्हणजे? हे आपण साहेबांना विचारलं तर फार बरं होईल, पण ती गोष्ट सुद्धा वास्तव आहे कुठं ना कुठं तरी. अमर राजूरकर हे काही नांदेड जिल्ह्याचे नाही आहेत, आणि वारंवार आमच्यावर सुद्धा टीका झाली का हिंगोली लोकसभेचे खासदार असून इकडे लुडबुड करतात. तर कदाचित सगळ्यांना विसर पडतो का हदगाव हिमायतनगर हे नांदेड जिल्ह्यातच आहे, माहूर किनवट सुद्धा नांदेड जिल्ह्यातच आहे. आम्हाला अचानकपणे कुठले तरी असे बोल लावायचे, आणि काय हिंगोली असो किंवा नांदेड असो, हे एकमेकांचे सख्खे लहान मोठे भाऊ आहेत. पण राजूरकरांचा इतिहास पाहता मला नाही वाटत की आमदार साहेब ते नांदेड जिल्ह्याचे, बहुतेक ते दुसरे कुठल्या तरी जिल्ह्याचे. तुम्ही जर सांगितलं की माझा अभ्यास पूर्ण झालाय, परीक्षा पास व्हाल का? मी आपल्याला पूर्वी सांगितलं होतं, मला 100% शाश्वती आहे का मी निवडून येणार, 100% निवडून येणार. आणखीन एक बातमी आली, त्याच्या संदर्भातला किती तथ्यता आहे ते माहिती नाही, की 7 खासदार जाऊन तिकडच्या शिंदे साहेबांना जाऊन भेटले, तिकडे जाणार आहे. तो त्यांच्यामध्ये नागेश पाटील आष्टीकरांचं सुद्धा नाव आहे. तुम्हाला कसं काही खरं वाटतं हे सगळं? मला तरी ह्याबद्दल अजून काही कल्पना नाही, आणि आपण हे खरंच म्हणजे काल परवा खासदार साहेबांनी खंत बोलून दाखवली. 2 वर्षापासून हे चाललंय, कधीतरी कुठंतरी स्टॉप झालं. पण मला तर एक प्रसंगही आठवतो. मी आपले महाराष्ट्रातले 5 ज्योतिर्लिंग करण्याकरता गेलो होतो, आणि त्यावेळेला साहेब नेमके निवडून आले होते, जस्ट निवडून आले होते, आणि आम्ही फिरत होतो. आणि मी त्या भीमाशंकरच्या त्या घाटामध्ये थोडं नेटवर्क कमी असतं. बाहेर निघाल्याबरोबरही कुठं कोणीतरी सर्वात पहिली तुम्ही बातमी टाकलीत का आष्टीकर साहेब त्यांच्या संपर्कात, किंवा बांगर सोबत बसून ते बोलले वगैरे. अहो, त्यावेळेसपासून आमचे हे जे आपण बोलताय ना टायगर टायगर, हे आमच्या आष्टीकर परिवाराला त्यावेळेसपासून छळायलंय. हे जे आपलं वाक्य आहे ना, मिशन टायगर वगैरे, मला नाही वाटत असं काही असेल, कारण तसं असायचं काही कारण नाही. आणि आजही मला उद्धव साहेबांनी संधी या ठिकाणी पुरस्कृत म्हणून उमेदवार उभं केलंच आहे, त्यामुळे असं काही असेल मला वाटत नाही. कितीही जरी अशा चर्चा होत असल्या तरी उमेदवारी तुम्हाला दिली, त्याच्यामुळे पक्षाचा जे विश्वास आहे ते आजही दृढ सगळं पाहताना म्हणजे दिसतंय की तुम्हाला ज्यावरून उमेदवारी दिली. मातोश्रीबद्दल काय वाटतं? नाही, मला उद्धव साहेबांनी मराठवाड्याचं सचिव केलं युवा सेनेचं. आदित्य साहेबांनी माझ्यावर हा विश्वास दाखवलाय. मला हा मिशन टायगर वगैरे मला काही फार माहीत नाही, पण किमान कृष्णा नागेश पाटील म्हणून मी तरी उद्धव साहेबाच्या काळजाचा विषय आहे, होतो, आणि नेहमी राहणार. तर होते नांदेड विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर, आणि त्यांनी सांगितलं की माझा परीक्षेचा अभ्यास जो आहे तो पूर्ण झाला आहे, आणि मी पास सुद्धा या परीक्षेत होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.